विद्यार्थी मित्रांनो, आपण साचा क्रमांक 17 मध्ये जी टू हॅव ची रूपे पाहिली. टू हॅव ची रूपे आपण साध्या भूतकाळात पाहिली. साचा क्रमांक 17 मध्ये ती होती होकारार्थी. मला होती, माझ्याजवळ होते, त्याच्याजवळ होते, तिच्याजवळ होते. आपल्याला आता साचा क्रमांक 18 मध्ये साधा भूतकाळ, त्यामध्ये कर्ता प्लस हॅड प्लस नॉट. आता नकारार्थी वाक्य तयार करायचे आपल्याला. की आपण काय सांगितलं होतं की साचा क्रमांक 17 मध्ये आय हॅड नॉट म्हणजे आय हॅड माझ्याजवळ होते, माझ्याजवळ होते, तुझ्याजवळ होते, त्याच्याजवळ होते, तिच्याजवळ होते, त्यांच्याजवळ होते, आमच्याजवळ होते, तुमच्याजवळ होते. म्हणजे होकारार्थी आपण वाक्य तयार केली साचा क्रमांक 17 मध्ये. आता आपल्याला साचा क्रमांक 18 मध्ये त्यापासूनच काय करायचं आहे की नकारार्थी वाक्य तयार करून घ्यायची. की नकारार्थी वाक्य तयार करताना काय करायचं, इथे कर्ता प्लस हॅड वापरायचं. हॅड हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं, त्यानंतर नॉट वापरायचं. आता आय हॅड नॉट इथपर्यंत आपला साचा आहे. आय हॅड नॉट, यू हॅड नॉट, ही हॅड नॉट, शी हॅड नॉट, इट हॅड नॉट, वी हॅड नॉट, यू हॅड नॉट, दे हॅड नॉट. म्हणजे इथपर्यंत आपला साचा लक्षात ठेवायचा नेहमीप्रमाणे. आणि आपल्याला काय सांगायचे त्या ठिकाणी इथे सांगायचं. आपण साचा क्रमांक 17 या ठिकाणी घेतलेला आहे. अशा प्रकारे आता याचा अर्थ काय आहे, आय हॅड नॉट. आय हॅड नॉटचा अर्थ काय आहे की माझ्याजवळ नव्हते. आय हॅड नॉट माझ्याजवळ नव्हते. साध्या भूतकाळामध्ये सांगायचं माझ्याजवळ नव्हते. आय हॅड नॉट मेनी फ्रेंड्स मला भरपूर मित्र नव्हते. आय हॅड नॉट ब्युटिफुल गार्डन माझ्याजवळ सुंदर बगीचा नव्हता. आय हॅड नॉट मच मनी माझ्याकडे भरपूर पैसा नव्हता. त्यावेळेस भूतकाळात माझ्याकडे भरपूर पैसा नव्हता. म्हणजे त्याला काय आहे, साध्या भूतकाळामध्ये सांगायचे माझ्याकडे नव्हते, माझ्याजवळ नव्हते, हे त्याला सांगायचे. मग बघा नकारार्थी वाक्य आपण कशी तयार केली. आय हॅड नॉट युअर बुक. आय हॅड नॉट युअर बुक म्हणजे काय की माझ्याकडे तुझे पुस्तक नव्हते, माझ्याजवळ तुझे पुस्तक नव्हते. आय हॅड नॉट लार्ज रूम. लार्ज रूम म्हणजे काय, मोठी खोली. माझ्याजवळ मोठी खोली नव्हती. आय हॅड नॉट 3 सन्स मला 3 मुलं नव्हती. वडील काय सांगत आहे, मला 3 मुलं नव्हती. आई सांगत आहे मला 3 मुलं नव्हती त्यावेळेस. आय हॅड नॉट 3 सन्स मला 3 मुलं नव्हती. आय हॅड नॉट फार्म माझ्याकडे शेती नव्हती. आय हॅड नॉट अ फार्म माझ्याकडे शेती नव्हती. आय हॅड नॉट अ कार माझ्याजवळ काय नव्हती, कार नव्हती. आय हॅड नॉट अ बायसिकल माझ्याजवळ सायकल नव्हती. किंवा सांगायचे मोनिका हॅड नॉट अ बायसिकल. मोनिका जवळ सायकल नव्हती त्यावेळेस. राजू हॅड नॉट मेनी फ्रेंड्स राजू जवळ भरपूर मित्र नव्हते. म्हणजे हॅडचा वापर आपण केलेला आहे साध्या भूतकाळामध्ये. नव्हते माझ्याकडे. आता बघा यू हॅड नॉट म्हणजे काय, तुझ्याजवळ नव्हते. तुला नव्हते, तुझ्याजवळ नव्हते. यू हॅड नॉट तुला नव्हते, तुझ्याजवळ नव्हते. यू हॅड नॉट माय पेन
तुझ्याजवळ माझी पेन नव्हती. तुझ्याजवळ माझी पेन नव्हती. यू हॅड नॉट अ हॉर्स. तुझ्याजवळ एक घोडा नव्हता. अ हॉर्स. तुझ्याजवळ एक घोडा नव्हता. यू हॅड नॉट मेनी फ्रेंड्स. तुला भरपूर मित्र नव्हते. यू हॅड नॉट मेनी फ्रेंड्स. तुला भरपूर मित्र नव्हती. यू हॅड नॉट बिग हाऊस. तुझ्याकडे मोठे घर नव्हते. म्हणजे अशा प्रकारे यामध्ये सुद्धा यू हॅड नॉट, यू हॅड नॉट अ ब्युटिफुल हाऊस. तुला सुंदर घर नव्हते त्यावेळेस. यू हॅड नॉट ब्रदर्स. यू हॅड नॉट ब्रदर. तुला भाऊ नव्हता. यू हॅड नॉट ब्रदर. तुला भाऊ नव्हता. ही हॅड नॉट मच मनी. त्याच्याजवळ भरपूर पैसे नव्हते. ही हॅड म्हणजे काय? त्याला नव्हते, त्याच्याजवळ नव्हते. ही हॅड नॉट मच मनी. त्याच्याजवळ भरपूर पैसा नव्हता. ही हॅड नॉट अ डॉटर. त्याला मुलगी नव्हती. ही हॅड नॉट अ डॉटर. त्याला मुलगी नव्हती. ही हॅड नॉट ब्रदर. त्याला भाऊ नव्हता. ही हॅड नॉट अ ब्युटिफुल कार. त्याच्याकडे सुंदर गाडी नव्हती. ही हॅड नॉट मेनी सर्वंट. त्याच्याजवळ भरपूर सर्वंट म्हणजे नोकर नव्हते. त्याच्याकडे भरपूर नोकर नव्हते. शी हॅड नॉट अ लार्ज फॅमिली. तिला मोठे कुटुंब नव्हते. लार्ज फॅमिली म्हणजे काय? मोठे. तिला मोठे कुटुंब नव्हते. शी हॅड नॉट अ लार्ज फॅमिली. तिला मोठे कुटुंब नव्हते. शी हॅड नॉट फेथफुल सर्वंट. तिच्याकडे विश्वासू नोकर नव्हते. तिच्याकडे विश्वासू नोकर नव्हते. इट हॅड नॉट अ बिग माउथ. त्यांना मोठे तोंड नव्हते. इट हॅड नॉट शार्प नेल्स. त्यांना अणुकुचीदार नखे नव्हती. इट हॅड नॉट लार्ज इयर. त्यांना मोठे कान नव्हते. इट हॅड नॉट स्मॉल आईज. त्यांना लहान डोळे नव्हते. वी हॅड नॉट. वी हॅड नॉट म्हणजे काय? आम्हाला नव्हते. आम्हाला नव्हते. आम्ही नव्हतो, आम्हाला नव्हतं. वी हॅड नॉट. आम्ही नव्हतो, आम्हाला नव्हते. वी हॅड नॉट मेनी फ्रेंड्स. आम्हाला भरपूर मित्र नव्हती. वी हॅड नॉट मेनी फ्रेंड्स. आम्हाला भरपूर मित्र नव्हती. वी हॅड नॉट बिग हाऊस. आम्हाला मोठे घर नव्हते. आम्हाला मोठे घर नव्हते. वी हॅड नॉट अ ब्रेव डॉग. आमच्याजवळ धाडसी कुत्रा नव्हता. यू हॅड नॉट टू सन्स. यू हॅड नॉट म्हणजे काय? तुला नव्हते, तुम्हाला नव्हते. यू हॅड नॉट टू सन्स. तुम्हाला दोन मुलं नव्हती. तुम्हाला दोन मुलं नव्हती. यू हॅड नॉट रेअर बुक्स. तुमच्याजवळ दुर्मिळ पुस्तकं नव्हती. यू हॅड नॉट ब्युटिफुल गार्डन. तुमच्याजवळ सुंदर बगीचा नव्हता. त्यानंतर शेवटचं दे हॅड नॉट. त्यांना नव्हते, त्यांच्याजवळ नव्हते. दे हॅड नॉट स्ट्रॉंग बॉडीज. त्यांच्याजवळ मजबूत शरीर नव्हते. त्यांच्याजवळ मजबूत शरीर नव्हते. दे हॅड नॉट ब्युटिफुल कॅमल. त्यांच्याजवळ सुंदर उंट नव्हता. म्हणजे अशा प्रकारे बघा की माझ्याकडे काय नव्हते. I had not many friends. He had not brothers. He had not school. त्याच्याजवळ शाळा नव्हती. रमेश had not a beautiful garden. रमेश जवळ सुंदर बगीचा नव्हता. रमेश had not अ मोटरसायकल. रमेश जवळ मोटरसायकल नव्हती. म्हणजे अशा प्रकारे माझ्याजवळ काय नव्हते.
साध्या भूतकाळामध्ये माझ्याजवळ काय नव्हते हे सांगण्यासाठी आपण या ठिकाणी काय करू शकतो, तुम्हाला माहित असलेले स्पेलिंग तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. अशा प्रकारे साचा क्रमांक 8 सुद्धा या ठिकाणी संपलेला आहे. यामध्ये आपण काय केलं की आय हॅड नॉट, यू हॅड नॉट, ही हॅड नॉट, शी हॅड नॉट, इट हॅड नॉट, वी हॅड नॉट, यू हॅड नॉट, दे हॅड नॉट. हा इथपर्यंत साचे पाहिले, इथपर्यंत लक्षात ठेवायचं. मला नव्हते, माझ्याजवळ नव्हते. तुला नव्हते, तुझ्याजवळ नव्हते. तिला नव्हते, तिच्याजवळ नव्हते. तुला नव्हते, तुझ्याजवळ नव्हते. म्हणजे अशा प्रकारे नकारार्थी वाक्य आपण तयार केली. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही यापासून भरपूर वाक्य तयार करू शकता. ओके.